नमस्कार भावांनो, सस्पेन्स आणि थ्रिल ही कॅटेगरी म्हटली की त्याच्यामध्ये दृश्यम आपला टॉपलाच येतोय। आता दृश्यम 3 येतोय का नाही आहे याच्याबद्दलची एक चांगली बातमी आहे आणि याच्याबद्दलची एक वाईट बातमी आहे। ते सांगायच्या आधी मी तुम्हाला सांगतो, आता दृश्यम हे मल्याळम पिक्चरचा रिमेक बनवला आहे। पहिला पार्ट पण आणि दुसरा पार्ट पण। जसा पहिला पार्ट त्यांचा आला 2013 मध्ये, तसा यांनी 2015 मध्ये याचा पहिला पार्ट छापला। जसा त्यांनी 2021 मध्ये काढला, तसा यांनी 2022 मध्ये दुसरा पार्ट काढला। आणि दोन्ही पार्टने याच्या जे ओरिजिनल पार्टवाल्यांनी नाही मिळवलं मल्याळमवाल्यांनी, तेवढं हे हिंदीवाल्यांनी मिळवलं, म्हणजे बक्कळ पैसा मिळवला। तेच आपल्या अजय देवगणच्या विजय साळगावकरनं। आता सगळ्यात महत्त्वाचं, दृश्यम पार्ट 3 येतोय। आता ते मोहनलाल सर यांनी एक ट्विट करून सांगितलं। आता त्या ट्विटमध्ये त्यांनी काय लिहिलं होतं की आपला जो पास्ट असतोय ना, जो आपला भूतकाळ असतोय, तो आपल्याला शांततेत जगू देत नाही। आता त्याच्यामध्ये त्यांनी जॉर्ज कुट्टीचा रोल केला होता। आता क्रोनिकल्स ऑफ जॉर्ज कुट्टी असं दृश्यम पार्ट 3चं नाव किंवा ही स्टोरी चालू आहे। आता जे त्याचे डायरेक्टर आहेत जितू जोसेफ, ज्यांची स्टोरीसुद्धा आहे, म्हणजे लेखन आणि दिग्दर्शन हे जितू जोसेफ यांनी केलं होतं। आता तो हिंदीत येणार का, याच्यावर एक पूर्ण क्वेश्चन मार्क आहे। आता प्रॉब्लेम हा आहे, ज्यावेळी पहिला आणि दुसरा पार्ट आला होता त्यावेळी मल्याळम पिक्चर हे जास्त हिंदीत ट्रान्सलेट होत नव्हते किंवा हिंदीत रिलीज होत नव्हते। पण आता गतवर्षीपासून, म्हणजे गेल्या वर्षीपासून जे पिक्चर तिकडचे येत आहेत, जसा तिथला मार्को घ्या किंवा मंजुमल बॉईज घ्या किंवा प्रेमालू घ्या किंवा खूप मोठे सगळे जे काय पिक्चर या लागलेत ते आता डब होऊन या लागलेत। त्यामुळे पुन्हा त्याचा रिमेक बनवणं हे एक आता खूप रिस्की काम असणार आहे। त्यामुळे दृश्यमवाल्यांनी जे आपला पहिला पार्टमध्ये निशिकांत कामत यांनी केलं, दुसऱ्यामध्ये पॅरामाऊंट म्युझिकवाल्यांनी केलं, म्हणजे त्यांचे आहे तसे छापून जे पैसे मिळवायचं काम केलं, ते आता मात्र अजय देवगणला हे थोडंसं अवघड जाणार आहे। कारण का, मला तर असं वाटतंय दृश्यमचा तिसरा पार्ट मोहनलाल सर आणि जितू जोसेफ हे जे डायरेक्टर आहेत, ते डायरेक्ट त्यांनी म्हणजे पॅन इंडिया रिलीज करतील आणि पॅन इंडिया रिलीज केला तरच त्यांचा जास्त फायदा होणार आहे। त्यामुळे त्याचा रिमेक बनायचा काही प्रश्नच नसणार आहे। तरी पण बॉलिवूडवाल्यांचं काही खरं नाही, इव्हन जे पिक्चर यूट्यूबवर अवेलेबल आहेत त्याचाच सुद्धा हिंदी आणि रिमेक बनवतात। आता हे काय त्यांचं लॉजिक त्यांनाच माहीत आता। पण सध्याची महत्त्वाची खबर ही की दृश्यम पार्ट 3 येतोय हे कन्फर्म केलं आहे याचे डायरेक्टर जितू जोसेफ आणि मोहनलाल सर यांनी। फक्त याचा हिंदीत रिमेक होणार की नाही त्याच्यावर अजून क्वेश्चन मार्क आहे। बाकी तुम्ही या फ्रँचायझीसाठी दृश्यम पार्ट 3साठी एक्सायटेड आहात का, ते नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा।